पश्चिम बंगालचा विजय देशाच्या सुरक्षिततेची ऐतिहासिक क्रांती. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे. पश्चिम बंगाल, आसाम व अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन करून पुन्हा एकदा जनमताचा कौल सिद्ध केला आहे. या विजयाचा बुलढाणा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा कार्यालय शिवालय समोर जल्लोष व्यक्त करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात परिसर दणाणून सोडला होता. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नाचत गात विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना विजयराज शिंदे म्हणाले की हा विजय केवळ भारतीय जनता पक्षाचा नसून देशाच्या सुरक्षिततेबाबत जनतेने दिलेला ठाम कौल आहे. ही एक मोठी ऐतिहासिक क्रांती आहे. तसेच लोकशाही मार्गाने व्यक्त झालेले हे जनमत राष्ट्रीय हित, सुशासन आणि स्थैर्याच्या बाजूने आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आणि पक्षाच्या सर्व नेते कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. हा निकाल देशाला अधिक सुरक्षित, सक्षम आणि प्रगत दिशेने नेईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. या जल्लोषात भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह भाजपा ज्येष्ठ नेते दीपक वारे, भाजपा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सचिव मुन्ना पेंडवाल यासह महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देशाचे ऋषितुल्य कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी नबी साहेब यांच्या कुशल नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक नेत्रदीपक असा विजय मिळवत पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा संपूर्ण बहुमतासह सत्ता स्थापन करत आहे. त्याचबरोबर आसाम आणि पॉंडेचेरी या राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वबळावरती सत्ता स्थापन करत आहे. त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबी साहेब व आमच्या राज्याचे शीर्षस्थ नेते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व संपूर्ण मतदारांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की सबका साथ सबका विकास, न खाऊंगा न खाने दूंगा या मूलमंत्रावरती विश्वास ठेवून मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये जी सत्ता सोपवली व संपूर्ण देशाचा विकास करण्याचं व देशाला विश्वगुरू बनण्याकडे जी वाटचाल आहे तिला जो पाठिंबा या ठिकाणी दर्शवला त्याबद्दल मी मतदारांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी जाहीर आभार मानतो, धन्यवाद मानतो. जय श्रीराम.